व्यासपीठ गायत्री जोशी. मीन राशीच्या माझ्या संवेदनशील आणि आध्यात्मिक मित्रांनो, मे 2026 हा महिना तुमच्यासाठी सिद्धी आणि आध्यात्मिक काळ ठरणार आहे. या महिन्यात तुमचा राशीस्वामी देवगुरु बृहस्पती तुमच्या धनस्थानात विराजमान आहे, जो तुमची आर्थिक बाजू भक्कम करत आहे. राहू तुमच्याच राशीत असल्याने थोडा मानसिक गोंधळ होऊ शकतो, पण 17 मे पासून सुरू होणारा अधिक ज्येष्ठ मास तुमच्यासाठी वरदान ठरेल. हा महिना तुमच्या राशीसाठी जुनी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि गुरुबळाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. करिअर आणि नोकरीच्या दृष्टिकोनातून हा महिना प्रगतिकारक आहे. धनस्थानातील गुरुची दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर असल्याने तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि पगारात वाढ होण्याचे संकेत आहेत. 17 मे नंतर नोकरीत नवीन जबाबदारी किंवा आवडीचे काम मिळवण्याची शक्यता आहे. जे लोक शिक्षण समुदायापेक्षा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधीचा आहे. मात्र राशीत असलेल्या राहूमुळे कामाच्या ठिकाणी कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. व्यापार आणि आर्थिक स्थिती. आर्थिक आघाडीवर मीन राशीला या महिन्यात बंपर फायदा होऊ शकतो. गुरुच्या कृपेने बँक बॅलन्स वाढेल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. 17 मे नंतर अधिक मासाच्या काळात केलेली कोणतीही धार्मिक गुंतवणूक किंवा जमीन जमण्याचे व्यवहार यशस्वी होतील. व्यापारासाठी हा महिना नवीन विस्तार करण्याचा आहे. जर तुम्ही सोन्याचा दागिन्यामध्ये अन्नाचा व्यापार करत असाल तर नफ्याचे प्रमाण वाढेल. फक्त कोणालाही मोठी रक्कम उधार देताना कागदपत्र पुरावा नक्की ठेवा. कौटुंबिक जीवन आणि आरोग्य. कौटुंबिक जीवनात या महिन्यात सुखद वातावरण राहील. गुरुच्या शुभ प्रभावामुळे कुटुंबातील सदस्यांशी असलेले मतभेद दूर होतील. 17 मे नंतर घरात शुभ वार्ता कानावर पडतील आणि तीर्थयात्रेचे योग येतील. जोडीदाराकडून तुम्हाला निश्चित सहकार्य मिळेल. आरोग्याबाबत बोलायचे तर राहूमुळे कधी कधी विनाकारण भीती किंवा अस्थिरता वाटू शकते. ध्यान आणि प्राणायाम केल्यास तुम्हाला मानसिक शांती मिळेल. विद्यार्थ्यांना या महिन्यात परदेशात शिक्षणासाठी जाण्याची संधी उपलब्ध होऊ शकतात. विशेष उपाय. तुमचे नशीब अधिक उजळण्यासाठी 3 प्रभावी उपाय. पहिला उपाय, रोज कपाळावर आणि नाभीवर केशरचा टिळा, हळदीचा टिळा लावा. यामुळे बुद्धीची बळ वाढेल. दुसरा उपाय, अधिक मासातील प्रत्येक गुरुवारी विष्णूची पूजा करा आणि पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा. तिसरा उपाय, 17 मे नंतर येणाऱ्या कोणत्याही एका गुरुवारी 33 केळी किंवा 33 बेसनाचे लाडू गरजूंना दान करा. यावर तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील आणि भरभराट होईल. तर मीन राशींच्या मित्रांनो, हा महिना तुमच्यासाठी गुरुच्या आशीर्वादाचा आहे, त्यामुळे त्याचा लाभ घ्या. राशींची ही मालिका तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. वैयक्तिक कुंडलीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता. चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.